पवार साहेबांनी संधी दिली तर त्यांच्या चरणाशी एक या मान खटावचा आमदार नेऊन ठेवायची जबाबदारी अनिल देसाई आणि इथं जमलेल्या खटाव तालुक्याच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज घेतलेले आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे तुतारीची उमेदवारी द्यावी यासाठी मी त्यांच्याकडे प्रयत्न करणार आहे की मागच्या 5 वर्षापूर्वीच मला सगळ्यांनी माझं नाव जाहीर केलं होतं, तरी सुद्धा आपल्याकडे आल्यावरती आपण सांगितलं की एवढा वेळ थांबा, दुसऱ्या लोकांना संधी द्या। आज खटाव तालुक्यातील बूथ प्रमुख आणि त्याचबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा, संवाद मेळावा इथे वडूच्या या मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला। हजारोच्या संख्येने सगळे प्रमुख कार्यकर्ते आज इथं राहिले, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो। खरं तर सगळ्यांना माहिती आहे की अनिल देसाईकडे आज कुठला पक्ष नाही, पार्टी नाही, असं असताना सुद्धा अनिल देसाई या एकट्या नावावरती एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या मोठ्या ताकदीनं कार्यकर्ते आले, हेच मी माझं भांडवल समजतो। माझ्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे। आज मी या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्या, यांच्याशी बोलल्यावरती मी माझी भूमिका जाहीर केली। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे तुतारीची उमेदवारी द्यावी यासाठी मी त्यांच्याकडे प्रयत्न करणार आहे। पवार साहेबांना विनंती करणार आहे की मागच्या 5 वर्षापूर्वीच मला सगळ्यांनी माझं नाव जाहीर केलं होतं, तरी सुद्धा आपल्याकडे आल्यावरती आपण सांगितलं की एवढा वेळ थांबा, दुसऱ्या लोकांना संधी द्या आणि मी फॉर्म काढून त्यावेळी पण त्याग केलाय, त्यावेळी त्यांनी सांगितलेलं माणसाचं काम केलंय। त्यामुळे मी पवार साहेबांना नैसर्गिक न्यायानं न्याय मागण्यासाठी पवार साहेबांकडे जाणार आहे। त्यांना मला तुतारी द्या असं मी पवार साहेबांना सांगणार आहे आणि मला खात्री आहे आदरणीय पवार साहेबांची भूमिका आहे की यावेळी मान खटाव मतदारसंघामध्ये बदल झाला पाहिजे। त्या दृष्टीनं ते मला 100% खात्री आहे की जिंकणारी शीट हे पवार साहेब घालवणार नाहीत। पवार साहेब 100% माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देतील। पवार साहेबांनी संधी दिली तर त्यांच्या चरणाशी एक या मान खटावचा आमदार नेऊन ठेवायची जबाबदारी अनिल देसाई आणि इथं जमलेल्या खटाव तालुक्याच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज घेतलेले आहे। आपल्या माध्यमातून मी साहेबांना विनंती करतो की यावेळी खटाव तालुक्याच्या जनतेची, मान तालुक्याच्या जनतेची भावना ओळखून या तालुक्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी तुम्ही जनतेला अपेक्षित असणारा, लोकांना अपेक्षित असणारा उमेदवार द्यावा, ही मी आज भूमिका मांडली। दुर्दैवानं या भूमिकेशी जर काही विसंगत भूमिका झाली तर या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना भूमिका आहे की अनिल देसाई आता तुम्ही थांबू नका, तुम्ही लढलं पाहिजे, यावेळी तुम्हाला कसल्या इलेक्शन केलं पाहिजे। शेवटी लोकशाहीमध्ये जनतेच्या मताला फार मोठं महत्व असतं, त्यामुळे लोकांच्यावर जायची भूमिका सुद्धा वेळ प्रसंगी मला घ्यावी लागेल, ती सुद्धा आज मी भूमिका मांडली। फक्त मला खात्री आहे की आदरणीय पवार साहेब हे या मतदारसंघात परिवर्तन होण्यासाठी सगळ्यांनी एका विचारानं, एका मुखानं राहावं ही भूमिका मांडतायत आणि त्या भूमिकेला पाठबळ द्यायचं काम आम्ही सगळे करतोय। मी सुद्धा सगळ्यांकडे मागच्या वेळी आदरणीय प्रभाकर देशमुख साहेबांसाठी मी थांबलो होतो, त्यावेळी त्यांना विनंती करणार आहे, मी बाकीच्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी आता मन मोठं करून यावेळी अनिल देसाईला संधी द्या। आपण सगळ्यांनी संधी दिली ते इलेक्शन अनिल देसाई अत्यंत ताकदीनं आणि मोठ्या जिद्दीने लढून या तालुक्यातल्या या दुष्ट प्रवृत्तीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्या निमित्ताने सांगतो। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।